बच्चूभाऊ कडू हे अमरावती जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे लोकनेते आहे. त्यांचं कार्य गेल्या 30 वर्षापासून या संपूर्ण महाराष्ट्राला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, दिव्यांग बांधवांना आणि विधवा भगिनींना सर्वांना माहिती आहे. आणि काम करत असताना अनेक अडचणी, अनेक आंदोलनं, अडचणीला सामोरे जाताना अनेक आंदोलन करावे लागले. अनेकदा ते जेलमध्ये त्यांच्यावर केसेससुद्धा लागल्या. त्यांच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा केसेस लागल्या. अशा महान व्यक्तीबद्दल एका कार्यकर्त्यानं, जो कार्यकर्ता म्हणजे अतिशय स्वार्थी आणि त्याच्यावर गंभीर आरोप आहे, त्या कार्यकर्त्यावर जो कोणी असं बोलत असेल तो मूर्ख, त्याच्यावर असे गंभीर आरोप आहे की त्याने अनेकदा आंदोलनाच्या माध्यमातून काही इंडस्ट्रीज लोकांना वेठीस धरलं होतं, काही अधिकाऱ्यांना वेठीस धरलं होतं. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळं त्या सर्व तक्रारीची दखल घेता बच्चूभाऊंनी त्याला पदावरूनही काढलं होतं आणि त्याची हकालपट्टीसुद्धा केली होती. अशा कार्यकर्त्यांना जर काही बच्चूभाऊवर आरोप करावा म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखा विषय आहे. म्हणून त्या आरोपात काही तथ्य नाही आहे. परंतु जो कोणी असा आरोप करत असेल तर त्याला माझा गंभीरपणे एक इशारा आहे की जर बच्चूभाऊबद्दल अपशब्द आणि आरोप जर केले तर आम्ही आमच्या प्रहार स्टाईलनं त्याला उत्तर देऊ. तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत आहे. तरुणांना काय नेमका तुमचा सल्ला आहे? सर्व तरुणांना माझी एकच विनंती आहे की मानव जन्मात आपण पहिल्यांदा एक 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 वेळाच आपल्याला मानव जन्म मिळतो. त्यामुळं आपण आपल्या सेवेतून लोकांची सेवा करावी, रुग्णांची सेवा करावी. जिथे अडचणी असेल, जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध आपण लढा उठवला पाहिजे. आणि चांगल्या कार्यात, सामाजिक कार्यात, रुग्णसेवा असो की शेतकऱ्यांचे प्रश्न असो, शेतमजुरांचे, दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या सोबत राहून त्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी युवकांनी पुढे यावं. आपली नशेबाजी आणि आपला जो वेळ आहे व्यर्थ खर्च न करता समाजसेवेसाठी आणि एक धार्मिक कामात लागावं अशी माझी विनंती आहे त्याला. शहरात, संपूर्ण अमरावती जिल्ह्यात व शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. तुम्ही कसं पाहताय? हेल्मेट सक्ती हा पर्यायच नाही. आता गेल्या आठवड्यामध्ये राजकमल चौकात ॲक्सिडेंट झाला. त्या दोन्ही भगिनींच्या डोक्यात हेल्मेट होते आणि हेल्मेट असतानाही त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन, आणि वास्तविक पाहता त्या हेल्मेटमुळंच त्यांचा ॲक्सिडेंट झाला असावा. कारण सांगणाऱ्यांनी पाहिल्याने जिथे जे उपस्थित होते त्यांनी सांगितलं की त्यांना मागून येणाऱ्या ट्रकचा आवाज ऐकू आला नाही आणि मागंसुद्धा पाहता आलं नाही. त्याच्यामुळं त्या हेल्मेटमुळंच त्या ॲक्सिडेंट झाला. आणि हेल्मेट सक्ती करणं हे एकदम चुकीचं आहे. हेल्मेटच्या विरोधात आम्ही आंदोलन उचललं होतं आणि तेव्हापासून हेल्मेट सक्तीसुद्धा बंद झाली.